झाला भाऊ आमदारपणाच्या पहिले ना मोजकेच लोक राहे, गाडी बी खाली राहे. आता आमदार झाल्यानंतर भरपूर लोकांची भेट झाली, इतकी भेट झाली का 2-4 गाड्या लावा लागतात. ते जाऊ द्या भाऊ. ह्या गावात आहे ना खूप समस्या आहे, इतक्या समस्या आहे का रोड नाल्या सारं खराब आहे. आता मी ते काही आपल्याला नाव घ्यायची गरज आहे का, माहित आहे ना. इतका भाऊ तुम्ही पैसे जेव्हा देता ना आम्हाला, ते पैसे दिल्यावर ह्या गावात ते पैसे येऊन ते काम लागलं पाहिजे. सुधाकर भाऊनं भूमिपूजन केलं त्या कौशल्य विकास केंद्राचं. आता 4-5 महिने झाले. त्या विकास केंद्रासाठी ग्रामपंचायतची एनओसी खोटी नेली, तुम्हाला कोणाला माहित नाही, आणि ते टेंडर काढलं चुकीचं. असं काम जर होत असेल भाऊ, आम्ही एवढे जवळ आहे तुमच्या, पालकमंत्री आहे इथं, कोणतंही कारण काही बी आम्हाला एकच इथं म्हणणं आहे आमचं सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं. तुमचं म्हणणं आहे का नाही आहे सांगा पहिले, काय म्हणणं आहे आणि कशामुळे थांबते, कशामुळे थांबून राहिला. तर भाऊ तुम्ही आम्हाला इथं वचन द्या का ह्या फालतू भानगडी इथं झाल्या नाही पाहिजे, आणि ह्या फालतू भानगडीनं साऱ्या मतदारसंघात आहे, ह्या पुऱ्या एरियात आहे. हे असं करू नका, हे सत्याचं ठिकाण आहे, हे बोलायची जागा नाही आहे. पण अशी वेळ येणार नाही डबल म्हणून तुम्हाला सांगत. आम्हाला इतका त्रास आहे ना, तुम्हाला बी माहित आहे त्रास आहे म्हणून, पण आम्ही काय करू, असं चालत नाही ना, असं चालत नाही. आमदार झाले जेव्हा आपण, तुम्ही काटोल सारखं तुम्ही पूर्ण एरिया बनवायचं आम्हाला कबूल केलं, तुम्ही करणार आहे, चालू आहे, करोडो रुपये आणता, पण त्याचं काम झालं पाहिजे. विनाकारण तुम्हाला कोणी भेटायला येते ते मनातच बोलते लोक, ते लोक तुम्हाला बोलू शकत नाही. ह्या समस्या आहे लोकांच्या, आणि त्याच्या वतीनं मी सांगून राहिलो, तुम्ही त्याचं अदरवाईज घेऊ नका कोणी. हे कळकळीची विनंती आहे, पूर्ण लोकांत आक्रोश आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे इलेक्शन आहे. तुमच्या स्टेजवर बसलेले लोक जर सिनियर पदाधिकारी आले, त्याच्यासाठी खुर्ची सुद्धा सोडत नाही. ह्याही एक मोठा चिंतेचा विषय आहे. त्याला हे कळत नाही की काही संस्कार आहे ना आपल्यापाशी, का आपण मोठ्या लोकांना खुर्ची दिली पाहिजे. ह्या सगळा बदल करा लागेल भाऊ, खूप अडचणी आहे. आणि तुम्ही एवढे मोठे माणसं आहे, तुमच्या शब्दाला मान आहे, सारे अधिकारी थरथर कापते या एरियातले. कोण्या 1-2-4 लोकांमुळे जर हे खराब होत असेल तर त्याला आम्ही नाही म्हणत, लोक येणार आहे जुडणार आहे, त्याला दूर करा का किंवा आम्हाला ते तुम्ही मान द्या, पण जो ज्याची गरज आहे त्याला द्या, त्यालाही ठेवा, पण हे दूर होऊ नका देऊ बाकीचे लोक. एवढी माझी तुम्हाला एकदम कळकळीची विनंती आहे. आणि तुम्हाला सांगतो भाऊ, फक्त काम आणि काम याच्याशिवाय काहीच नाही. त्याचं अर्ध आयुष्य फ्लाईटमध्ये गेलं जाण्या येण्यात. आमदार नसताना मी, आता आमदार आहे तर खूप सारी जिम्मेदारी आहे. ते आपल्या गावाला जे काही लागेल ते पूर्ण करेल हे मला माहित आहे. तुम्ही फक्त असेच दरवेळेस भाऊच्या आणि माझ्या पाठीशी राहा, काही काळजी करायची गरज नाही.